नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण 10/8/2026 रोजी टेट 2025 संदर्भातलं उमेदवारांसाठीच्या प्राधान्यक्रमाबाबतचं जर सर्वसाधारण सूचना आलेल्या आहेत, त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. शिक्षक अभियोग्यता व उद्यमापन चाचणी 2025 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठी रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तर पवित्र पोर्टल अंतर्गत सध्या प्रमाणपत्र पूर्ण झालेल्या 1,70,108 उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरू आहे. खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेला आहे. तर दिनांक 9/8/2026 रोजी अखेर मुलाखतीशिवाय 82,671 मुलाखतीसह 63,054 आज सकाळी 7 वाजता मुलाखतीशिवाय 87,826 आणि मुलाखतीसह 68,428 अशा प्रमाणात जे आहे तर ते उमेदवाराने अर्ज जे आहेत तर ते केलेले आहेत. आणि जिल्हा परिषद कोल्हापूर यांना कळविल्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षण ह्या अंशतः बदल कळवण्यात आलेले आहेत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता एक्झिस्टिंग EWSसाठीचे जे आहेत कॅटेगरी वाईज जे आहेत पूर्ण जागा ज्या आहेत कोल्हापूर झेडपीसाठीच्या तर ते 202 आहेत. आणि मग रिझर्वेशननुसार जे आहेत जागांची विभागणी करून देण्यात आली आहे. मीडियम देण्यात आलेला आहे आणि कॅटेगरी वाईज जागा देण्यात आल्या. टोटल जे आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. तर बघू शकता वुमनसाठीचे 61 आहेत, एक सर्व्हिसमॅनसाठी 30 आहेत, अंशकालीनसाठी 20 आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी 10 आहेत, अर्थक्वेक अफेक्टेड 4 आहेत, स्पोर्ट पर्सनसाठी 10 आहेत आणि अदरसाठी 67 अशा 202 पदे जे आहेत ते देण्यात आले. ते 2025 संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. तरी सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर द वॉचिंग.